ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत होऊयात याच विषयाकडे। खारमधला गोळीबार नगरच्या पुनर्वसनाचा तिढा जो आहे तो वाढत चाललेला आहे। या प्रकल्पाचे समर्थक जे आहेत आणि शिवालिक बिल्डर्सचे एमडी आपल्या बरोबर आहेत, त्याचबरोबर आपल्या फोन लाईनवर आता आहेत या प्रकल्पाचे विरोधक संतोष दौंडकर। आपण त्यांना सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी करून घेतोय। संतोषजी, शिवालिक बिल्डर्स म्हणजे व्हेंचर्सचे एमडी आणि त्याचबरोबर गणेश कृपा गृहनिर्माण सोसायटीच्या मुख्य प्रवर्तक जे आहेत शुभांगी शिंदे जे आहेत त्या आपल्या स्टुडिओमध्ये आता उपस्थित आहेत। संतोषजी, किरणजी यांचं म्हणणं असं आहे की तुमची जी समिती आहे तीच बेकायदेशीर आहे। आज जी समितीची बैठक झालेली आहे त्यामध्ये जी बाहेर आंदोलनं झाली त्यानंतर न्यायमूर्तींची भेट त्यांनी घेतलेली आहे आणि त्यामध्ये ही समिती बेकायदेशीर असल्याचं ते म्हणतायत, काय सांगाल तुम्ही? बघा, समिती बेकायदेशीर आहे असं ते म्हणणारे कोण आहेत? त्यांच्यावर किती आरोप लागलेत। आज जर लोक म्हणतात, तिकडच्या शुभांगी शिंदे म्हणतात की गोळीबारमध्ये लोकांचा काही प्रश्न नाहीये, 4000 लोकांचा प्रश्न आहे आणि गेले 4-5 वर्षांतर आता आम्हाला तयार घरं मिळणार आहेत। आता तयार घरं किती आहेत त्यांना विचारा की आता तयार घरं किती आहेत आणि किती जणांना देणार आहेत। दुसरी गोष्ट अशी आहे की मी तर म्हणेन की या मुंबईमध्ये चाललेल्या बिल्डरशाहीला का आम्ही काही शिवालिकच्या विरोधात नाही आहोत। आम्हाला विकास हवाय, विलास नको। आम्ही कधीही कोणाच्या विकास कामात कधीही अडथळा घातला नाहीये। ज्या विकास कामात बऱ्याचशा गोष्टी स्पष्ट झाल्या नाही, ज्या विकास कामात हाय पॉवर कमिटीकडनं, सरकारने बनवलेल्या हाय पॉवर कमिटीकडनं दुरुस्त करण्यात आलं आणि बिल्डरांच्या बाजूने न्याय प्रक्रिया सुरू झाली। हा जो काही भ्रष्टाचार आहे या भ्रष्टाचाराचे आम्ही पुढे आलो। दुसरी गोष्ट, मिधाताईंकडे गोळीबार सारखे असे अनेक मुंबईतील इतर एचआरए आणि प्रकल्प लोक आली, तर या सगळ्यांना एकत्रित करून आम्ही प्रयोग केलेला आहे। असं नाही की वैयक्तिक शिवालिकच्या विरोधात आम्ही काही केलेलं आहे। जी जी, संतोषजी तुम्ही फोन लाईनवर तसेच थांबा। हाच तुमचा प्रश्न आम्ही किरणजींकडे घेऊन जातोय। किरणजी, आता संतोष दौंडकर आपल्या बरोबर होते, ज्या एकूणच या आंदोलनाचे विरोधक आहेत ते या प्रकल्पाचे, ते म्हणतायत की तुमच्याकडे अशी किती घरं आहेत की तुम्ही ती लोकांना देऊ शकाल? खरं म्हणजे संतोष दौंडकर हे स्वतः कोणत्याही झोपडपट्टीमध्ये राहत नाहीत, ते या विभागातले सुद्धा नाहीयेत आणि त्यांनी तिकडे आमच्या गोळीबारच्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाची पाहणी केलेली आहे। 600 कुटुंबीय आधीच पुनर्वसित झालेली आहेत। मुंबईमध्ये एकमेव अशी एसआरए योजना आहे की ज्या योजनेमध्ये 600 कुटुंबियांचं पुनर्वसन आम्ही 15 महिन्यामध्ये केलेलं आहे। आमच्या अजून 400 सदनिकांचा ताबा 3 महिन्यामध्ये आम्ही देतो आहोत आणि 1500 सदनिका 1 ते 1.5 वर्षामध्ये पूर्णत्वाला आलेल्या आहेत। काही इमारतींचं काम 15 मजल्याचं पूर्ण झालेलं आहे, काही 7 मजल्याचं झालेलं आहे, काही 2 मजल्याचं झालेलं आहे। अशा विविध टप्प्यांवरती आमचं अंतिम बांधकाम सुरू झालेलं आहे आणि त्यालाच हा एक तिढा याच्यामध्ये जो यांनी निर्माण केलेला आहे, त्याच्यामुळे यांनी जो विरोध सुरू केलेला आहे या विरोधामुळेच त्यातला विलंब लागलेला आहे। आमच्या 2 विंगचं काम आम्ही सायमल्टेनियसली घेणार होतो, बिल्डिंग नंबर 7A आणि 7B, पण संतोष दौंडकर सारख्या अल्पसंतुष्टी स्वार्थी लोकांनी त्यापैकी 30 सभासदांनी असाच विरोध केला जो आता हे 23 सभासद करतात गणेश कृपाचे, आणि त्याच्यामुळे त्यांच्या कायदेशीर निष्कासनाला विलंब झाला। 1 वर्षाचा पिरियड गेला। अमन सोसायटीचे सभासद होते, सुप्रीम कोर्ट पर्यंत गेले, शेवटी त्यांचं निष्कासन झालं। आज त्याची 1 विंगचे 15 मजले तयार आहे। 4 मजल्याचं आम्ही 4 महिन्यांमध्ये त्यातल्या 300 कुटुंबियांचं पुनर्वसन करतोय, पण दुसऱ्या विंगचं बांधकाम पहिलाच मोठं झालंय कारण ह्यांनी 1 वर्ष विलंब केला। या 30 जणांच्यामुळे 300 लोकांच्या पुनर्वसनाला विलंब होतोय। या प्रोजेक्टमध्ये आम्ही 4000 कुटुंबियांना त्यांची आंतरिक व्यवस्था, ट्रान्झिट अकोमोडेशनची व्यवस्था केलेली आहे। 1000 कुटुंबीय तिकडे राहत आहेत। मला वाटतं हे संतोष दौंडकर सारखे गोळीबार मधला कोण आहे, ह्यांच्या पाठीशी गोळीबार मधला कोणी नाही, त्याच्यामुळे हे संतोष दौंडकर सारखे बाहेरचे लोकांचा यांना पाठिंबा घ्यावा लागतोय। जर गोळीबार मधली 4000 कुटुंब शिवालिक व्हेंचर्स वरती विश्वास ठेवून आज आम्हाला त्यांनी शांततेनं त्यांच्या झोपडीचा ताबा दिलेला आहे आणि 2000 घर होताना ते पाहतायत, ह्याच आम्हाला नवल वाटतं की मेधाताईंना किंवा संतोष दौंडकर सारख्या अल्पसंतुष्टी आणि स्वार्थी लोकांना जर कोणता प्रोजेक्ट किंवा कोणता प्रश्न ऐरणीवर आणायचा होता तर मुंबईचे 70 लाख झोपडपट्टीवासी आहेत आणि 7 लाख जणांना घरं द्यायची आहेत आणि ज्यांच्या प्रोजेक्टमध्ये अजून आशयपत्र निर्गत झालेलं नाहीये, कोणतीच प्रक्रिया झालेली नाहीये, अशा प्रोजेक्टमध्ये त्यांनी का विरोध केला नाही आणि अर्धवट पूर्ण झालेल्या प्रोजेक्टमध्येच येऊन अशा प्रकारे का घातला आणि या गरीब झोपडपट्टीवासियांना कधी नाही मिळणार हाच प्रश्न मला मेधाताईंना आणि संतोष दौंडकरला विचारायचा आहे की मानपूरची झोपडपट्टी आहे, किरणजी आपण संतोषजींकडे याचं उत्तर घेणार आहोत। लाखो झोपडपट्टी वासीय त्यांच्याकडे विकासक येत नाहीये।
अशा ठिकाणी जाऊन त्यांनी का केला नाही? जी किरणजी, आपण संतोषजींना विचारूया. संतोषजी, किरणजी यांनी जो मुद्दा मांडलेला आहे की तुमच्या आंदोलनामुळे या संपूर्ण कामाला विलंब होतोय आणि म्हणूनच आमच्या अडचणी वाढलेल्या आहेत असं ते म्हणतायत, काय सांगाल तुम्ही? मॅडम, किरण जाधवांना सांगा जरा हळू बोला. एवढं काही जोरात बोलून तुमचं काही क्लिअर होणार नाही. आज तुम्ही जी कुठली गुंडा आणली होती ती तुम्हाला माहिती आहे ती कुठून आणली होती. दुसरी गोष्ट अशी आहे, आपण चर्चेवरती येऊया, लोकांच्या प्रश्नांवरती येऊया, लोकांच्या घरांच्या प्रश्नावरती येऊया. उगाच इकडच्या तिकडच्या गोष्टी हे कबूल की मी तिथे राखल्या, पण माझ्या इथे या लोकांनी कशा प्रकारे भ्रष्टाचार केले मलाही माहिती आहे. त्याची पण संतोषजी, आपण मूळ मुद्द्यावर येऊया. किरणजींनी आता ज्याप्रमाणे म्हटलं की आम्ही अशा लोकांना घरं दिलेली आहेत आणि तुमच्या आंदोलनामुळे आमच्या कामात अडथळा येतोय, विलंब होतोय. मात्र तुमचा मूळ मुद्दा असा होता की बिल्डरांना अधिक अधिकार देण्यात आले, त्याचा गैरवापर होतोय. सुप्रीम कोर्टामध्ये जिंकल्यात, तर जर सत्य असेल त्यांच्याकडे तर सत्य समोर येईल. आज नाही तरी ते 3 महिन्यानंतर ताबा देणार आहेत आणि 3 महिन्याच्यात आमची चौकशी पूर्ण होते. त्यामुळे किरण जाधवांना स्वतःचा ब्लड प्रेशर वाढवण्याची काही गरज नाही. जी जी शुभंगीताई, मला एक मिनिट. किरणजी, मुद्दा हा आहे की मृणालताई गोरे सारख्या समाजसेविकांना आम्ही वंदन करतो, कारण या SRA ऍक्ट मध्येच प्राविधान आहे की एनजीओनी अशा प्रकारचं पुढाकार घेऊन विकसन केलं हवं आणि मृणालताई गोरेंनी स्वतः दिंडोशी गोरेगाव येथे अशा प्रकारचं विकसन केलं. पण या हे जे आंदोलन आहे मेधाताई ज्या चालवत आहेत ती अर्धवट झालेली योजना कशी बंद पडेल याकडे त्यांचं लक्ष आहे, त्यांना पब्लिसिटी कशी मिळेल याकडे लक्ष आहे. मला तर त्यांना आव्हान करा असं वाटतं की ज्या झोपडपट्ट्या विकसित होऊ शकत नाही तिकडे त्यांनी स्वतः त्यांच्या एनजीओच्या मार्फत घर बचाव म्हणतायत, घर बनाव म्हणतायत, तर त्यांनी पुढाकार घेऊन स्वतः विकसन करावं आणि करून दाखवावं या मुंबईच्या जनतेला की ते फक्त गरिबांचं घर तोडण्यासाठी नाही आहेत, ते गरिबांचं घर सुद्धा बनवून देणार आहेत. अशा प्रकारे तुम्ही जी ही बाजू मांडलेली आहे ती नक्की त्यांच्यापर्यंत पोहोचेल. मात्र शुभंगीताई, मला तुम्हाला हे विचारायचंय की तुम्ही गणेश कृपा सोसायटी संदर्भामध्ये बोलताय, केवळ तेवढाच एक विषय आहे का की संपूर्ण जसं मेधा पाटकर आपलं जे आंदोलन संपूर्ण मुंबईसाठी करतायत त्याप्रमाणे जर आपण पाहिलं तर तुमच्या म्हणण्याप्रमाणे 70% किंवा 72% लोकांनी घरं खाली केलेली आहेत, केवळ 22 ते 23% लोकांची घरं खाली व्हायची आहेत आणि ते आंदोलन करतायत. मात्र त्यांची जर मर्जी नसेल तर त्यांना जबरदस्तीनं तिथून बाहेर काढणं आणि या प्रकल्पामध्ये त्यांना समाविष्ट करून घेणं तेही जबरदस्तीनं, ते तुम्हाला योग्य वाटतं का? तसंच गोळीबार नगरमध्ये जे आंदोलन झालेलं होतं, ज्या लोकांना घरातून बाहेर काढण्यात आलं, ज्यांची घरं तुटली, जी मुलं रस्त्यावर आली, त्यांचा आक्रोश तुम्हाला कधीच दिसला नाही? तो दिसणार नाहीये ना, तो झालाच नाहीये तसा आक्रोश. गोळीबारात आपण संपूर्ण व्हिज्युअल्स जे आहे ते प्रसार माध्यमांवर पाहिलेलं आहे. तिथल्या छोटी छोटी मुलं कशी बाहेर पडली, काहींना 10वीची परीक्षाही देता आली नाही, कित्येक महिला घरच्या ज्या कपड्यांवर होत्या त्याच कपड्यांवर बाहेर पडल्या, कुठलंही सामान त्यांच्याकडे नव्हतं, ते सामान शिवालिक बिल्डरनं तिथल्या ट्रान्झिस्ट कॅम्पमध्ये हलवलेला आहे असाही आरोप त्यांनी केला होता. हा आक्रोश तुम्हाला कधीच दिसला नाही? आक्रोश दिसण्यासारखा होता, परंतु जे 70% खाली झाल्यानंतर जो कामाला अडथळा यांनी आणला त्याच्यामुळे कोर्टाच्या आदेशानुसार आम्हाला कोर्टाकडे न्यायदेवताकडे जावं लागलेलं आहे. त्याच्या आदेशानुसार ती खाली झालेली होती. मग त्यांनी पण स्वतःहून आपली घरं खाली करायची होती. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा वाटतो, आम्ही आज 8 रुपये मासिक भाडं देतो. मला हे सांगा, वसई विरारमध्ये 5,000 रुपयामध्ये 3 बेडरूमचा फ्लॅट येतो, तर असा कोणता आक्रोश होऊ शकतो? त्या सगळ्यांना स्वेच्छेने 8,000 रुपये भाडं देऊन महिन्यातून कुठेही ते शिफ्ट होऊ शकतात. आमचं ट्रान्झिट हजार कुटुंबियांसाठी ट्रान्झिट बांधलेलं आहे. तुम्ही ज्याप्रमाणे म्हणताय की 4,000 कुटुंबांनी तुम्हाला समर्थन दिलं, मात्र गोळीबार तुम्ही अगदी वेगळ्या पद्धतीने मांडताय. तुम्ही खोटा प्रचार करता आहात. तिकडे 6x6 आणि 8x6च्या खोल्या आहेत ज्या आत्ता आहेत. अंधारी गल्ली आहे, तिकडे सूर्यप्रकाशाला सुद्धा जायला मज्जाव आहे. वेगात अडकली किरणे, तिकडे त्यांना रस्ता नाहीये, मात्र त्यांना तिथे न्याय सुद्धा हवाय. जर जबरदस्ती करून नको. 1000 कुटुंबियांसाठी कॅम्प आहे आणि त्या कॅम्पमध्ये 1000 कुटुंबीय राहत आहेत. त्याच्याशिवाय 3000 कुटुंबियांना 8,000 रुपये महिना असं 22 महिन्याचं अग्रिम भाडं आम्ही देतो. फक्त हा विकासाला विरोध करून स्वप्रतिष्ठेचा प्रश्न बनवलेला गेला आहे. मी तर असं म्हणेन की अशा प्रकारच्या ज्या बाकीच्या झोपडपट्ट्या आहेत जिकडे विकास शक्य नाहीये त्यांना अडॉप्ट करा. त्यांना अडॉप्ट करून त्यांना तुम्ही निवासाची व्यवस्था करा. आणि हा जो त्यांना निवास मिळतोय, 2000 घरं तयार आहेत 4 महिन्यांमध्ये. आज तिकडे पहा 15 मजल्याच्या एवढ्या इमारती बनलेल्या आहेत. 600 कुटुंब गेली 2 वर्ष राहत आहेत. तरी पण मेधाताई आणि हे दौंडकर सारखे अल्पसंतुष्टी संतोषजी ज्याप्रमाणे म्हणालेले आहेत की पुनर्विकास त्यांनी हाती घेतलेला आहे आणि मात्र तुमचा अडथळा त्यामध्ये येतोय, काय सांगाल तुम्ही?
एकदा सांगतो, आम्ही विकासाच्या विरोधात नाहीये. आज जवळजवळ किरण जाधव साहेब फक्त शिवालिक करून गोळीबारचं करतायत, पण बाकीचं काय, बाकीच्यांशी लढण्यासाठी किंवा बाकीच्यांचे भूखंड जे गेलेले आहेत. आता किरण जाधव जर स्वतःला एकदम क्लिअर समजत असतील तर त्यांनी राज्यपालांकडनं स्वतःला हे करून पारितोषिक मिळवावं, गोळीबार चांगला केलाय म्हणून. त्याच्याशी आम्हाला काही गिरजन नाहीये. आम्ही हेच म्हणतोय की ज्या शुभांगी शिंदे आता ते बसल्या आहेत त्याच हायकोर्टाने त्याच्याविरुद्ध FIR घ्यायला सांगितलं की नाही, मग त्याची चौकशी व्हायला नको का? बरं, दुसरी गोष्ट आम्ही पुन्हा एकदा सांगतो, आम्ही विकासाच्या विरोधात नाहीये. विकास चांगला व्हावा, लोकांना चांगली घरं मिळावी. त्या दिवशी तुमच्याच कार्यक्रमात एकाने कबूल केलं की आमच्या किरण जाधव टिप्पणच्या जागेवर बिल्डिंग बांधतायत. हे मी नाही, त्यांच्याच कार्यकर्त्याने कबूल केलं तुमच्या शो मध्ये. त्यामुळे किरण जाधवांना आधी सांगा की आमचा कुठल्या प्रकारचा विरोध नाही आणि आम्ही जी माणसं आणतो ती पीडित माणसं आणतो. किरण जाधव सारखे पैसे देऊन वाकोला जिथे जिथे प्रोजेक्ट चालू तिकडच्या माणसांना बिर्याणी खायला घातली म्हणून सगळे येतले. संतोषजी, आम्ही तुमचं म्हणणं जे आहे ते किरणजींपर्यंत पोहोचवलेलं आहे. तुम्ही या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल धन्यवाद. किरणजी, ज्याप्रमाणे संताप हा उफाळून आलेला आहे त्यामध्ये एवढंच आपल्याला वाटतं की या सगळ्या वादामध्ये तिथला विकास मात्र कुठेतरी रखडलेला आहे. त्यामुळे जी चौकशी समिती आहे त्यांनी लवकरात लवकर जी काही चौकशी आहे ती पूर्ण करावी. तुम्ही देखील त्याला सहकार्य करावं. ही जी चौकशी समिती आहे ही कायदा बाह्य आहे. ही जी हायकोर्टची आता मी ऑर्डर वाचली त्या हायकोर्टच्या आदेशात दिलेला आहे की पार्टीज इफ दे आर अग्रीव्ड आर एंटायटल्ड टू मूव्ह द कोर्ट. आणि न्यायव्यवस्थावरती विश्वास नसलेल्यांनी अशा प्रकारची एक्स्ट्रा कॉन्स्टिट्युशनल दडपशाहीचा वापर करू नये. खरं म्हणजे आजच्या मीटिंगमध्ये मला वाटतं तुम्हाला शिंदेताई सांगतील की त्यांचं जे जस्टिस हॉसबेट बरोबर चर्चा झाली त्याच्याबद्दल ते सांगेल. त्यांनी काय सांगितलं तेच आम्ही त्यांना विचारलं, म्हटलं ही समिती कशा करता पाहिजे. आमची संपूर्ण झोपडपट्टी खाली झाली आहे. 20 लोकांसाठी तुम्ही गणेश कृपाच्या माध्यमातून समिती करणार, ती संपूर्ण गोळीबारपर्यंत जाणार. तेव्हा ते म्हणाले, मी म्हटलं तुम्ही कोर्ट आज रिटायर जज आहेत ते काय, तर म्हटलं तुम्हाला हे कायद्याचं उल्लंघन तुम्ही करताय हे माझ्या मते तरी बरोबर नाही. ही समिती जी सरकारकडून स्थापन करण्यात आलेली आहे, मागणी केवळ मेधा पाटकर यांनी केलेली होती. त्यामुळे ही समिती सरकारकडून स्थापन करण्यात आलेली आहे आणि सरकारतर्फे ही समिती की हायकोर्ट जर कायद्याच्या प्रमाणे म्हणतंय की जर तुम्हाला कोणती ग्रीव्हन्स असेल तर तुम्ही कोर्टाकडे जायला पाहिजे. हायकोर्टच्या ऑर्डरमध्ये लिहिलं आहे. ही समिती जी आहे ती सरकारने स्थापन केलेली आहे. त्यामुळे तुमचं आव्हान खरं वाटतं ते म्हणजे सरकारकडूनच वाटतं. आणि खरं म्हणजे हाच प्रश्न मला वाटतं या प्रतिनिधी मंडळाने जस्टिस हॉसबेट साहेबांना पण विचारला की मुंबई न्यायालयाचा असा निर्णय असताना गरिबांनी मुंबई उच्च न्यायालयावरती विश्वास ठेवायचा की अशा प्रकारे दडपशाही करून चुकीचे आदेश आणि चुकीच्या समित्या निर्माण करणाऱ्यावरती विश्वास ठेवायचा. हा जो संभ्रम यांना पडलेला आहे. किरणजी, शिवालिक वेंचरची जी भूमिका आहे किंवा त्यांची जी बाजू आहे ती आज तुम्ही मांडलेली आहे इकडे. शुभांगीताई, तुम्ही तुमची बाजू इथे मांडलेली आहे. समर्थनार्थ आभार मानतो आणि संतोष दौंडकरचे आणि मेधाताई पाटकरचे पण आभार मानतो की आज त्यांनी शिवालिक बिल्डरला उत्कृष्ट बिल्डर म्हणून जे सर्टिफिकेट दिलं त्याचा आम्ही आदर करतो आणि आम्ही त्यांना विनंती करतो की असे उत्कृष्ट बिल्डरच्या विकास कामाला अडथळा आणू नका आणि ज्यांचा विकास होऊ शकत नाही अशा झोपडपट्टींमध्ये जाऊन स्वतः विकासाचं काम करा. जसं मृणालताई गोरेंनी केलं आम्ही त्याला पाठिंबा देऊ आणि वाटेल ती आर्थिक मदत सुद्धा आम्ही त्यासाठी करू. खरं तर हा खूप मोठा विषय आहे, न संपणारा असा हा विषय. मात्र लवकरात लवकर हा तिढा इथे संपावा अशीच अपेक्षा आम्ही करतोय. तुम्ही दोघंही इथे आलात आणि आमच्या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल 70 लाख पॉप्युलेशन आज झोपडपट्टीमध्ये राहते आणि त्या 70 लाख झोपडपट्टी वासियांपैकी जे विकासक आज पुढे येऊन त्यांचं पुनर्वसन करतायत सरकारी माध्यमातून या स्कीममधून ते सुद्धा अडवण्याचा प्रयत्न करतायत समाज सेवक या बुरख्याखाली. याचं खूप मला दुःख. हा तिढा लवकरात लवकर संपावा अशीच अपेक्षा आम्ही करू. वेळेअभावी हे बातमीपत्र आपण इथेच थांबवतोय. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा समय मुंबई.